नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्ट आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांसाठी एक सुंदर, सोपे आणि प्रभावी मराठी भाषण पाहणार आहोत. हे भाषण शाळेतील कार्यक्रम, स्पर्धा आणि ध्वजारोहण समारंभासाठी अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करूया. आदरणीय प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, मान्यवर उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज मी आपल्या सर्वांसमोर आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काही मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे. 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या सुमारे 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याची किंमत आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान देशभक्तांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना करून जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी प्रेरणादायी हाक दिली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हसत हसत देशासाठी बलिदान दिले. चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई आणि असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी मोठा त्याग केला. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय शासनातून मुक्त होणे नाही, तर जबाबदारीने वागणेही आहे. आज आपण आपल्या देशाचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी म्हणून आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे आणि शिक्षकांचा व आईवडिलांचा आदर केला पाहिजे. आपला तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. केशरी रंग शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचा संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी, शेती आणि निसर्गाचे प्रतीक आहे. तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जात राहण्याची प्रेरणा देते. आपण स्वच्छ भारत, साक्षर भारत आणि विकसित भारत घडवण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. झाडे लावली पाहिजेत, पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे आणि सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असते. लहान असलो तरी चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम या गुणांमुळे आपण देशाचे आदर्श नागरिक बनू शकतो. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण भारत मातेवर प्रेम करण्याचा, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचा, मनापासून शिक्षण घेण्याचा, शिस्त पाळण्याचा आणि आपल्या देशाचे नाव जगभर उज्ज्वल करण्याचा संकल्प करूया. माझे भाषण शांतपणे ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. मित्रांनो, हे स्वातंत्र्य दिनाचे भाषण तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा शैक्षणिक भाषणे, कविता, निबंध आणि अभ्यासासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. धन्यवाद.